धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, पती गंभीर जखमी. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावाच्या हद्दीत आज सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. अशोक रामचंद्र कोकणी राहणार नावली हे आपल्या पत्नी जगणीबाई अशोक कोकणी वय 50 यांच्यासह साक्री तालुक्यातील बर्डीपाडा येथील साडूकडे जाऊन परतीच्या प्रवासात होते. नावली मोगराणीच्या दिशेने जात असताना पानबारा गावाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या जगणीबाई कोकणी यांचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकी चालक अशोक कोकणी गंभीर जखमी झाले. अपघातात सामील ट्रकचा क्रमांक TS08 UB 6315 असून दुचाकीचा क्रमांक MH 39 S 2130 आहे. ट्रकच्या भीषण धडकेमुळे दुचाकीच्या अक्षरशः चुराडा झाला. दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच महामार्गावरील रुग्णवाहिका क्रमांक 1033 तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अशोक कोकणी यांना प्राथमिक उपचार करून विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र जगणीबाई कोकणी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत. सम्राट V7 न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा रिपोर्ट.